हॅलो नमस्कार सगळ्यांना. मी अंजली. माझ्या चॅनलवरचे तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर मी गेलेली ट्रिपला, तर ट्रिपला जाऊन येऊन 2 दिवस झाले. रिटर्न पण आले, पण व्हिडिओ एडिट करायला वेळ नाही भेटला. एवढे छान छान व्हिडिओ काढून ठेवले, पण तो एडिट करून टाकायला मला वेळच नाही भेटला. तर यस, आम्ही कोकणात गेलेलो. 2 ते 3 दिवसाची आमची ट्रिप होती आणि रात्री नाईटला निघलेलो. आणि ही सकाळची व्ह्यू आहे की सकाळी आम्ही पोहोचलो 7 वाजता, साधारण 7-7:30ला पोहोचलो. बट आम्ही एका ठिकाणी थांबलो, ब्रेकफास्ट केला, त्यानंतर पुढे गेलो, रिसॉर्ट शोधलं. मग रिसॉर्टमध्ये बुकिंग वगैरे केली, 2-3 रिसॉर्ट बघितले आणि इथे आम्ही थांबलेलो चहा नाश्ता करण्यासाठी. आणि त्यानंतर मग आम्ही इथून पुढे गेलो. तुम्ही सगळं बघू शकता मागं बीच वगैरे. त्यानंतर आम्ही हे वालं रिसॉर्ट आम्ही बुक केलेलं. 2 रूम होत्या, AC रूम होत्या, खूप सुंदर अशा रूम होत्या. तुम्ही व्ह्यूज बघू शकताय, किती छान व्ह्यू आहे सगळं. म्हणजे पूर्ण झाडामध्ये आणि AC वगैरे होता रूममध्ये. छान होतं, जशी रूम हवी होती तशी. आणि बजेट फ्रीमध्ये होती आमच्या, म्हणजे आम्हाला खूप जास्त पण हे नको होतं. आणि छान होती, कमी बजेटमध्ये पण खूप छान अशी रूम आम्हाला भेटून गेल्या. आणि त्याचा मेन म्हणजे तुम्ही बघू शकताय, पूर्ण अर्ध्या भिंतीमध्ये पूर्ण काचेचे दोन्ही साईडला असे ड्रॉर केलेले होते. त्यानंतर त्याला पडदे होते. तुम्ही बघू शकता कपाट, ड्रेसिंग, सगळं सगळं काही काही होतं. म्हणजे ड्रेसिंग पण होता मेकअपसाठी. वॉशरूम खूप छान होता. बेड खूप मोठा दिला होता. छान होतं, बेस्ट होतं. मग आम्ही इथे 2 दिवस स्टे करणार होतो, म्हणजे 2 दिवस थांबायचं चाललेलं. आता बघू म्हटलं की पुढे काय कसं होतं. त्यानंतर मग इथे आलो थोडंसं. मग आता फ्रेश वगैरे होणार होतो, सगळं सामान वगैरे व्यवस्थित सेट करावं म्हटलं. आणि मग त्यानंतर थोडंसं फ्रेश वगैरे होऊन इथून आहे ना जवळ गणपतीपुळे जवळच आहे, म्हणजे मंदिर 1-2-3 किलोमीटरवरतीच मंदिर आहे. तर आम्ही ठरवलं. आणि तुम्ही बघू शकता आम्ही जिथं रूम घेतली होती ना, तिथं कडनी पूर्ण आजूबाजूला पूर्ण आणि पूर्ण जामचे झाड होते. जाम नाही का, वॉटर ॲपल असतं ते, म्हणजे खूप छान होते. आणि आम्ही तर काय गेल्यापासून तेच चालू होतं आमचं, एक 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 जाम तोडायचे, खायचे. आणि ते काहीच बोलत नव्हते. ते म्हटलं की तुम्ही तोडून खाऊ शकता. त्यामुळे फुलं आम्ही तर काय मग कल्लास करून टाकला. आणि आम्ही ऑलरेडी आम्हाला जाम वगैरे खूप आवडतात खायला, कारण आमच्याकडे आमच्या फ्रूटच्या स्टॉलवरती ऑलरेडी सारखं येतच असतात. त्यातल्यात हा फ्रेश होता, त्यामुळे तो सोडायचा काही चान्सच नव्हता. मग काय सगळं सामान घेतलं आतमध्ये, व्यवस्थित कपाटात वगैरे ठेवून घेतलं. आता म्हटलं 2 दिवस राहायचंय, तर मग काय. त्यांनी बघू शकता तुम्ही एक्स्ट्राच्या पण गाद्या दिल्या होत्या, म्हणजे जरी आपल्याकडे एक्स्ट्रा लोक असेल तर आपण आरामात मॅनेज करू शकतो. एक्स्ट्राचे कुशन्स, गाद्या सगळं दिलं होतं, ब्लँकेट होते एक्स्ट्राचे. आणि मग थोडंसं रिलॅक्स झालो, छान मस्त आंघोळ केली, गिझर वगैरे बसवलं होतं वॉशरूममध्ये, गरम थंड दोन्हीही पाणी होतं. TV होता, आपला छोटासा फ्रीज होता, क्यूट क्यूट, असं वाटत होतं परत जायलाच नको, इथंच राहायला हवं. आणि म्हणजे खूप छान वाटत होतं, काय पसारा नाही काय नाही, एकदम क्लीन क्लीन रूम. तिथं काय आपल्याला म्हणजे क्लिनिंग वगैरे करायची गरज नव्हती. मस्त गेलो तर एकदम चकाचक रूम, टॉवेल्स वगैरे मस्त होतं, म्हणजे नाही का. त्यानंतर मग मी आंघोळ वगैरे केली. त्यानंतर मग हा ड्रेस वेअर केला आम्ही आणि गेलो मंदिरात. गणपतीपुळेच्या मंदिरात गेलेलो. तर मी तर फर्स्ट टाईम गेले, सिरियसली सांगते, मी फर्स्ट टाईम या मंदिरात गेले. कारण एवढ्या वर्षात गेलोच नाही आहे, म्हणजे राहायला पुण्यामध्ये, पुण्यापासून किती जवळ आहे. हे गेलेत 1-2 वेळा, पण मी तर नाहीच गेले. आणि म्हणजे सगळेच गेलेले जे सोबत होते आमच्या, सगळेजण जाऊन आलेले 1-2 वेळा, पण मी कधीच नव्हते गेलेले. कोकणात सुद्धा मी म्हणते मी फर्स्ट टाईमच गेले असेल, कारण नाहीच गेले कधी. बाकी सगळीकडे ट्रिप झालेली, पण कोकणात मी झालीच नव्हती. त्यानंतर तुम्ही बघू शकता ड्रेस कसा वाटते नक्की सांगा. तर जायचं आहे म्हणून मी खूप काही काही शॉपिंग केली होती छोटी छोटी, की सगळं वेगवेगळं घेतलं होतं, की मी जोपर्यंत आहे तोपर्यंत दररोज वेगवेगळे ड्रेस वगैरे हे करेल म्हणून. तर हा जो ड्रेस होता ही मी नाईटसाठीच घालायला घेऊन गेलेली, की कम्फर्टेबल होता. त्यानंतर ही रात्रीचा व्हिडिओ आहे, तुम्ही बघू शकता. त्याने खेळायला मुलांसाठी कॅरम वगैरे सगळं सगळं दिलं होतं, सगळं रूमकडूनच होतं. सबसिडी होती कॅरम. त्यानंतर हे बाहेर आम्हाला जेवण्यासाठी, आम्ही जेवढे लोक होतो तेवढ्यांसाठी चेअर वगैरे, टेबल, रात्रीचा व्ह्यू बघू शकताय तुम्ही. बाहेर छान अशी लाईट होती, आकाशकंदील लावले होते, तुम्हाला सांगते. नंतर बाहेर पण फॅन वगैरे होते, खूप छान वाटत, एवढी शांतता होती, एवढी शांतता. आणि दगदगीतनं एवढ्या म्हणजे असं जाऊन खूप छान रिलॅक्स. असं तर आम्ही पण गावाला पण जातोच, गावाला वगैरे, पण इकडं जरा वेगळंच वाटत होतं, म्हणजे छान वाटत होतं, रिलॅक्स. असं वाटत होतं की अजून 2-3 दिवस तरी नाही जायला हवं. येताना पण वाटत होतं की अजून 1-2 दिवस राहावं, बट असं नाहीच करू शकत, यायला तर लागणारच होतं. शेवटी काम आहे, काम तर केलंच पाहिजे.
तर आणि मला सगळ्यात जास्त आवडलेलं हे मिरर. मला असं माझ्या रूममध्ये किंवा मला हे करायचं की आपल्या रूममध्ये हा असा मोठा मिरर. हे गावाकडे आहे आमच्या, पण इथं नाही आहे. इथं रूमचं थोडे छोटे आहेत त्यामुळं नाही. आणि मला सगळ्यात बेस्ट पार्ट मेकअप हे असं मिरर. आणि मला जास्त सगळ्यात हेच आवडलेलं की अरे इथं ड्रेसिंग दिलेलं आहे म्हणून. आणि बघू शकताय पोरं तिकडं 2 रूम घेतले होते आम्ही, कारण जेवढे जण सोबत होते तेवढं. आणि माझे पाय बघू शकता किती सुजलेत, एवढे जास्त पाय सुजलेले ना बापरे. काय माहिती का प्रवासामुळे का काय काय कळत नव्हतं एका जागेवरती बसून. त्यानंतर हा दुसऱ्या दिवशीचा मला असं एवढं रिलॅक्स वाटत होतं, फक्त मस्त तयार व्हायचं, खाणं पिणं आणि फक्त व्हिडिओ काढायला. ना ब्लाऊजचं टेन्शन ना घरातल्या कामाचं टेन्शन, काय नाही. त्यामुळं माझं एवढं दिवस झालं ह्यांना चाललं होतं की नाही हो जायचंय. कारण चिडचिड होते, कंटिन्यू तेच काम. त्यानंतर सकाळी बघू शकता उठल्यानंतर हालत माझी फुल झोप काढली होती, फुल एवढं दमलो होतो ना. मंदिरात जाऊन आलो, रात्री पण बीचला गेलो आम्ही. जोपर्यंत होतो ना 2-3 दिवस दररोज बीचला जात होतो. आणि खूप 2-3 बीचवरती गेलो, असं नाही की एकाच बीचवरती तर नाही, 2-3 वेगवेगळ्या बीचवरती गेलो. आणि मग काय सकाळी उठलो, परत फ्रेश वगैरे झालो. ब्रेकफास्ट त्यांच्याकडनं होता, म्हणजे रूमवाल्यांकडनंच ब्रेकफास्ट होता. त्यांनी छान असे बुके लावले होते छोटे. आणि आपल्याला जे खायचं ते मिसळ, पायनॅपल शिरा होता, मला वाटतं हा पोहे, असं 2-3 छान होतं की आपल्याला काय कॉफी चहा शुगर विथ शुगर, म्हणजे छान एक नंबर बेस्ट दिलं होतं त्यांनी. आणि आम्ही जे स्टार्टिंगला रूम बघायला सुरुवात केली ना, तर जे आम्ही म्हणजे ज्यांच्यासोबत गेलतो ते ऑलरेडी खूप वेळा आलेले आहेत. आणि त्यांचं पण असं होतं की थोडं रिलॅक्स राहायचं आहे आपल्याला इकडे. त्याच्यामुळे त्या हिशोबानेच आम्ही बीचच्या जवळ, म्हणजे 2-3 बीच असे छान, म्हणजे आम्हाला वाटते जवळजवळ खूप बीच होते जवळपास. बीचच्या शेजारी एक रोड आहे आणि रोडच्या पलीकडेच बीच होता. अशी आम्ही रूम घेतलेली. आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता हा वन पीस, ह्याच्यावरचे फोटो तर खूप सुंदर आलेले. आणि मी बहुतांश जास्तीत जास्त वन पीसच घेतलेले. गरमी होती आणि तिकडं तर खूप जास्त, म्हणजे रूममध्ये आले ना की गार वाटायचं. आणि रूमच्या बाहेर एवढ्या झळायला लागायच्या, खूप ऊन होतं खूप जास्तीचं. बट आता फिरायला जायला पाऊस आहे, ऊन आहे, हे आहे, थंडी आहे म्हणून तर काय उपयोग होत नाही. कारण कंटिन्यू काही ना काही चालूच असतं. जेव्हा वेळ भेटेल त्यावेळेस फिरून घ्यावा असं मला तर वाटतं. आमचं तर काय नाही, लग्नाचं सीझन आहे, दिवाळीचं सीझन आहे, हे सीझन आहे, ते सीझन आहे, ह्यातच आमचा सगळा वेळ निघून जातो. आणि आम्ही काढू दरवर्षी म्हणतो ह्या वर्षी ट्रिप काढू, पुढच्या वर्षी काढू, आम्हाला काय वेळ भेटत नाही. त्यानंतर आम्ही निघलेलो बीचवरती. तर तुम्ही बघू शकताय एवढं सुंदर होतं, खूप छान होतं. आणि असं म्हणजे जास्त गर्दी नव्हती किंवा काय नव्हतं तिथं, जास्त ॲक्टिव्हिटी पण नव्हत्या, फक्त घोडागाडी एवढंच होतं. बाकीचे होते ते वरतून वगैरे नाही का येतात, काय असं खूप होतं. म्हणजे दुसऱ्या बीचवरती होतं. आम्ही काहीच ॲक्टिव्हिटी नाही केल्या, काहीसुद्धा नाही केल्या. कारण आम्ही एकतर बीचवर पोहोचायचो रात्रीच्या वेळेला, ते पण उशीर. पहिला फर्स्ट डे होता, त्याच्यात आमचा अख्खा वेळ फोटो काढण्यातच गेला. दुसऱ्या दिवशी गेलो तर अंधार पडला. आणि मला वाटतं तिसऱ्या दिवशी पण तेच झालं की अंधार पडला. असंच झालं 2-3 दिवस. माझे तर फक्त फुल फोटो आणि व्हिडिओ हे चालू. मी काही जास्त आत गेले नाही, हे दोघं गेली. आम्ही दोघी तिघीजणी साईडलाच थांबलो होतो, आपले फोटो चालू होते. पोरांचं चाललं होतं मस्त, ते आणलं होतं त्याच्यासोबत खेळायचं. आणि आम्ही काय, ते माझे व्हिडिओ काढ, मी त्यांचे काढ, फोटो काढ, हे काढ ते काढ. मी गेलेच होते त्याचं. पण भयानक खूप सुंदर वाटतं. मला असं वाटतं की यार वर्षातनं एकदा तरी असं गेलं पाहिजे ट्रिपला, थोडासा स्वतःसाठी वेळ दिला पाहिजे. खूप छान वाटतं. आणि मी तर आता ठरवलं की नाही, दरवर्षी एकदा तरी जायचं. बघू आता ते कितपत खरं होतं आणि कितपत नाही ते. अभि आणि मी बघितलं, आम्ही कडेकडेलाच खेळत होतो, अजिबात आतमध्ये जात नव्हतो. तो पण घाबरत होता आणि मी पण. मला पण जास्त पाण्यात नाही जायला म्हणजे हे होतं, मला भीती वाटते, त्यामुळे मी नाहीच जात जास्त आतमध्ये किंवा हे. मला काय माहिती जास्त नाही आवडत पाणी, म्हणजे आतमध्ये एवढं जायला मला भीती वाटते जास्त पाण्याची. तो पण तसाच आहे. आणि दादा आणि पप्पा फुल एन्जॉय करत होते. एन्जॉय म्हणजे हे आम्ही अलीकडंच, आतमध्ये बोटिंग वगैरे तर काहीच केली नाही आहे, कारण तिथं काहीच नव्हतं. इथे एवढं शांत होतं ना, म्हणजे खूप छान होतं हे. इथं काहीच नव्हतं ॲक्टिव्हिटी. आणि जिथं होत्या ना तिथं बापरे, त्यांचे काय चार्जेस होते, 1600, 800 रुपये चार्जेस होते. मला काही गरज नाही आहे बोटिंग करायची. ह्याच्या बघितलं ना, हे जे होतं ना त्याच्या 800 रुपये पर चार्जेस होते. तर त्यानंतर हा दुसऱ्या दिवशीचा क्लिप आहे, डायरेक्ट मी दुसऱ्या दिवशीचाच हे केलेलं आहे.
कारण मला परत तर हा मला वाटतं की हा तिसऱ्या दिवशीचा आहे, दुसऱ्या नाही तिसऱ्या दिवशीचा असेल बहुतेक. हां. आणि आम्ही आता इथून चेकआउट करत होतो, म्हणजे आम्ही सगळी पॅकिंग वगैरे केली. आम्ही आता जाता जाता ठरवलं की दिव्याघरला एक दिवस राहूया. जाता जाता जे बीच वगैरे लागतील ना, मग तसं बघत बघत आपण ना एक दिवस दिव्याघरला स्टे करूया. पण आम्ही काय राहिलोच नाही, कारण हा तिसरा दिवस होता. हो, तिसरा दिवस होता बहुतेक. आम्ही जाता जाता 2-3 बीच पाहिले, खूप काय काय पाहिलं. परत रत्नागिरीला गेलो, रत्नागिरीवरनं आंबे घेतले, हापूस पावले आणि छान म्हणजे नाही का, मग असंच बघत बघत जेवण करायला थांबलो. मेन म्हणजे इथला मेन पार्ट हा होता की आम्ही लोकांकडे फिश खूप छान भेटतात फ्रेश. मग फिश आणून दिले हॉटेलवाल्यांना, त्यांनी खूप छान यम्मी यम्मी असे फिश फ्राय करून दिले. तुम्ही बघू शकता समुद्र किती छान आहे, एकदम स्वच्छ. आणि इथं गेलो होतो आम्ही, इथं ॲक्टिव्हिटी होत्या आणि खास ॲक्टिव्हिटी करण्यासाठी आम्ही इथं थांबलो, पण काहीच नाही केलं कारण ऊन खूप होतं. आणि आम्हाला तर चाललं होतं की आम्हाला नाहीच करायचं, पण तरी पण आम्ही म्हटलं की ठीक आहे, आपण उतरून बीच तरी बघून घेऊया. मग बीच बघून घेतला, तिथं थोडे फोटो वगैरे काढले, ते पण खूप छान होतं. पाणी बघू शकता तुम्ही किती छान आहे, खूप स्वच्छ होता समुद्र आणि खूप छान वाटत होतं. तर हा मला वाटतं आरे वारे काहीतरी बीच, ह्या बीचचं असं काहीतरी नाव होतं. आणि इथे पण खूप सगळे असे व्हिडिओज फोटोज घेतले. नारळ पाणीचा छान असा स्टॉल होता, नारळ पाणी पिऊन घेतलं. त्यानंतर ही रात्रीची वेळ आहे की रात्री परत एका बीचवरती गेलो आणि इथे बघ ही एवढीच एक आम्ही राईड केली सगळ्यांनी. आधी पोरांनी केली, मग आम्ही दोघी तिघींनी केली, मग ह्या दोघांनी केली, असं करून ना आम्ही एवढीच राईड घेतली बस. आणि लास्ट टाईम रात्री थोडं एक अंधार होईपर्यंत छान असं बीचवरती बसलो, छान असं मग बाय बाय केलं बीचला आणि मग निघालो आपलं रिटर्न पुण्याला. बस म्हटलं आता खूप झालं 2-3 दिवस. काय होतं माहिती आहे, फिरायला जरी गेलं ना की मन नाही भरलं, म्हणजे असं होतं की नाही मन भरलं, अजून 1-2 दिवस थांबायला पाहिजे, पण ते पॉसिबल नाही आहे कारण कामं पण आहेत, कामं पण तेवढीच महत्त्वाची आहेत. सो कशी वाटली माझी कोकण ट्रिप नक्की मला कमेंट करून सांगा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नेक्स्ट व्हिडिओ बघण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा व्हिडिओ जास्तीत जास्त आणि बेल आयकन नक्की प्रेस करा. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय. इथे बघू शकता मी ही एक राईड केली, त्यानंतर पोरं इथंही खेळतच होते आणि येस, बाय बाय. बघू शकते समुद्र कसा आहे तुम्ही सांगा मला. आता खूप लोक इकडे गेलीच असणार आहेत, असं नाही आहे की नाही गेलेली, खूप गेली असतील. माझा फर्स्ट टाईम आहे तर बाकीच्यांचा काही फर्स्ट टाईम नसणार आहे, पण खूप छान होतं यार. एकदा तरी इकडे जाऊन आलं पाहिजे असं मला वाटतं. आणि मग काय लास्ट बघा तुम्ही 6 वाजून गेले होते, अंधार पडला होता, बट माझ्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात छान असा तरी पण व्हिडिओ कॅप्चर झाला आणि मी हा लास्टचा व्हिडिओ घेतला आणि म्हटलं की येस बाय बाय, आता निघूयात. आणि मग निघालो नंतर. आणि सूर्यास्ताच्या वेळेस तर खूप छान दिसतं, पण सूर्य पूर्ण पाण्यात म्हणजे हे झाला होता. त्यानंतर मी हा व्हिडिओ काढत होते, एवढी सुंदर अशी हवा येत होती, तुम्ही बघू शकताय. आणि हे क्लिप मी नंतर ॲड केलेत, मला असं वाटलं की माझे क्लिप संपलेत, पण नाही, माझ्याकडे अजून 2-3 क्लिप होते आणि त्यामुळं मी व्हिडिओ एंड केला होता, बट त्यासाठी सो सॉरी. आणि नक्की सांगा मला कशी वाटली कोकण ट्रिप, कोण कोण गेलो होते या बीचवरती ते देखील मला कमेंट करून सांगूया. आणि हे बघू शकताय तुम्ही खूप शांत असं, आणि रात्रीच्या वेळेला या लाटा परत जोरात होत होत्या. सो बाय बाय फायनली.